हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? तर आज आहे शनिवार. तर आज घरचा मेनू आहे जेवणाचा वांग्याची भाजी आणि राईस. तर आज बनवणार आहे मी भरलं वांग. एक वांग मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की ते दिल्लीकडचं आहे, पण ही वांग बनवते मी आपल्या गावाकडचं. तर त्यासाठी घेतलेल्या आहेत मी 10-15 लसूणच्या पाकळ्या, 1 वाटी शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर. ही छान मी वाटून घेणार आहे वाटण, आणि नंतरनं सुक्कंच वाटणार आहे, पाणी वगैरे काय टाकायचं नाही. मग नंतरनं त्यामध्ये टाकलेली आहे मी लाल मिरची पावडर. मी बेडगी मिरची पावडर वापरते. चवीनुसार मीठ आणि हळद, आणि मी घरी बनवलेला होता गरम मसाला, तो गरम मसाला मी टाकलेला आहे. आणि ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी न टाकता, कारण का शेंगदाण्याचा कोथिंबीरचा ओलावा आहे, त्याच्यामुळं आपल्याला पाणी टाकायचं नाही. आणि छान आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे तो सगळा मसाला, आणि वांग्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर हे बघा, वांगी मी कापून छान मिठाच्या पाण्यात ठेवलेली होती. तर हे बघा, वांगी आपण भरून घेऊया. वांगी आपली भरून आता रेडी झालेली आहेत. तर बघू शकता, वांगी आपली सगळी भरून झालेली आहेत. तर आता कढई आपण गरम करायला ठेवलेली आहे. तेलही आपलं छान तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे, आणि चवीनुसार तेजपत्ता टाकायचा आहे. राई तडतडली का तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे. मला तेजपत्त्याची खुशबू खूप आवडते, म्हणून मी तेजपत्ता टाकते. तुम्हाला नसेल टाकायचं तर नका टाकू. तर हे बघा, वांगी आपली छान तेलामध्ये परतून घ्यायची आहेत, आणि मसाल्याचं थोडंसं पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे. वांगी छान आपल्याला खालीवर करायचे आहेत. हिंग काही सापडलं नाही आहे, हिंग पण टाकायचं, म्हणजे वांगी छान सॉफ्ट शिजतात. तर हिंग काय भेटलंच नाही आहे, तर मग असंच फोडणीला टाकलं. हे मसाला सगळा थाळीला चिटकलेला आहे. तर ही मसाला सगळा आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. हे बघा, छान आपल्याला हा मसाला आपण परतून घेतलेला आहे वांग्याचा. किचनमध्ये खूप असा अंधार पडतो, त्यामुळं सगळा व्हिडिओ असा अंधक येतो आहे. तर हे बघा, छान आपलं वांग हलवून झालेलं आहे, आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, आणि त्याला खालतीवरती आपण करून घेऊया. हे बघा, सुंदा किती भुकते. सुंदा तर इतकी बदमाश झाली ना, जे येतील त्यांना भुकत राहते बघा. तर छान बघा, हे आपण वांगी हलवून घेतलेले आहेत. अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया. म्हणजे गरम पाणी टाकायचं, पण मसाल्याचं पाणी आहे म्हणून मी गरम पाणी केलेलं नाही आहे. तर जेवढे वांगी भिजतील तेवढेच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता, हे मिक्सर स्वच्छ धुतलेला आहे, आणि तेच पाणी मी वापरलेलं आहे. हे बघा, बघू शकता. आणि वांग फास्टवरती शिजवायचं नाही, वांग स्लोवरती शिजवायचं आहे. वांग्याला अर्धा ते पाऊण घंटा कंपल्सरी लागतो. फास्ट गॅसवरती वांग शिजवायचं नाही. तर हे बघा, आता आपण झाकण ठेवून घेऊया वांग्यावरती, आणि त्याच्यावरती पाणी टाकूया, कारण का त्या वाफेवरती छान आपलं सॉफ्ट वांग शिजतं. आणि मसाल्याला तर एवढी छान टेस्ट येते, अप्रतिम. नक्की करून बघा. हे बघा, किती छान आपलं वांग शिजलेलं आहे, बघू शकता. आणि चवीला पण खूप छान झालेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करा, आणि शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर छान अशी मी हिरवी मस्त धुवून कोथिंबीर कापून टाकलेलं आहे. तर व्हिडिओ आवडलास नक्कीच कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. माझे व्हिडिओ कुठून बघता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगत जावा. बाय.